मित्रांनो, आज आपण ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे आजाराविषयी जाणून घेणार आहोत. आम्लपित्त किंवा ॲसिडिटी आपल्यापैकी बहुतेकांना अनेक वेळा किंवा एकदा तरी याचा त्रास झालेला असतो. बरेच लोकांना हमेशा या आजाराचा सामना करावा लागतो. ते ह्या आजाराचे औषधं नेहमी घेत असतात. मेडिकलमधून किंवा डॉक्टरांकडून त्यांचे औषधं पथ्यपालन चालू असते, तरी त्यांना ह्या आजारामध्ये म्हणावा तसा गुण येत नाही. आपण मुळात ॲसिडिटी किंवा आम्लपित्त म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. आम्लपित्त म्हणजे आपलं पचनशक्ती मंद झाल्यामुळे किंवा आपल्या शरीरात अग्निमांद्य निर्माण झाल्यामुळे जो अपचित अन्नरस असतो, त्याला आम्ही आयुर्वेदामध्ये आम असे म्हणतो, तो निर्माण झाल्यामुळे आपल्याला पोटामध्ये आंबट हा रस निर्माण होतो. म्हणजे जळजळ करते. जळजळ केल्यानंतर आंबट पाणी येऊन आपल्याला आंबट पदार्थाची उलटी होत असते. त्याला आपण ॲसिडिटी झाली किंवा मला आम्लपित्त झालं असं म्हणतो. ह्याची पुढची पायरी म्हणजे ॲसिडिटी जास्त दिवस झाल्यानंतर आपली पचनशक्ती मंद होते आणि आपण अन्न केल्यानंतर अन्न पचन होत नाही. आपले पोट गच्च राहते, पोटात गॅसेस होतात, पोट फुगून येते आणि बऱ्याच वेळेस रुग्णाला पोट साफ होत नाही. सकाळी मलबद्धता होते आणि पोट साफ होत नाही. त्यामुळे रुग्णाची चिडचिड होते, झोप वेळेवर येत नाही, अनिद्रा निर्माण होते. त्यामुळे रुग्णाचे पूर्णतः शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होते. यानंतर ही ॲसिडिटी जास्त दिवस राहिल्यानंतर रुग्ण ही या ॲसिडिटीचे औषधं घेतच असतो. कोणते ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक दोन्ही औषधं घेतल्यानंतर तात्पुरता फरक पडत असतो. कारण का तर हा आम्लपित्त जो आजार आहे तो मुळात आजार नसून ते एक आपल्या चुकीच्या विहारामुळं झालेलं एक लक्षण स्वरूप आजार आहे. जे की आपल्या वेळेवर न जेवणे, जेवणानंतर अजून लगेच जेवणे किंवा पोट भरून गच्च पोट भरून जेवणे, पुन्हा जेवणाच्या वेळा न पाळणे, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, अशा प्रकारच्या वागण्यामुळं जागरण जास्त प्रमाणात करणे, काही प्रमाणात व्यसनाचा पण त्याचा आहे रोल आहे. चहा, कॉफी जास्त प्रमाणात, कोल्ड्रिंक्स, फ्रीजचं पाणी आणि जड पदार्थ खाणे, अशा पदार्थाच्या आहारामुळं आपल्याला हे आम्लपित्ताचा आपल्याला त्रास भोगावा लागतो. तर आम्लपित्त आपण कमी कसं करायचं किंवा हे कमी करणं का गरजेचं आहे तर आपण आता आज समजून घेणार आहोत. जर जास्त दिवस आम्लपित्त राहिलं तर त्या आम्लपित्तापासून आपल्याला भविष्यामध्ये अनेक मोठे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये हृदयरोग आहे, किडनीचे आजार होऊ शकतात, यकृताचे आजार, पोटाचे आजार होऊ शकतात. मेन म्हणजे पोटाचे आजार. आणि त्या पोटाच्या आजारातून पुढं भविष्यात मणक्याचे आजार होतात. आणि नस दबणे हा जो आजार आता आजकालच्या जीवनामध्ये प्रचलित झाला आहे तो आजार निर्माण होतो. ॲलर्जीचे आजार मेन म्हणजे निर्माण होतात. त्याच्यामध्ये सर्दी पडसा आहे, वारंवार सर्दी पडसा, खोकला येणे, दमा आणि पुन्हा अजून त्वचेचे आजार ज्यामध्ये शीतपित्त आहे, अर्टिकेरिया, आमवात आहे, ज्यामध्ये संधिवात, आमवात, ज्यामध्ये सांध्याला सूज येते, सांधे वाकडे होतात. अशा प्रकारचे अनेक आजार ॲसिडिटीने तयार होतात. म्हणून आपण ह्या ॲसिडिटी समूळ नाश केला पाहिजे. ॲसिडिटी पूर्णतः बरी केली पाहिजे. हे मी या संदर्भात आपल्याला सांगत आहे. म्हणून आता ॲसिडिटी आपल्याला पूर्णतः कमी करायचं काय करावं लागेल. सर्वप्रथम ॲसिडिटी का होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ॲसिडिटी ही आपला अग्नी मंद झाल्यामुळे होते. म्हणजे आपली पचनशक्ती मंद झाल्यामुळं त्याच्या पचनाची पॉवर कमी झाल्यामुळे होते. म्हणून आपल्याला पचनशक्ती वाढवावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. व्यायामामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर चालावं लागेल. चालण्यामुळं आपल्या आतड्याला मूवमेंट होऊन आपल्या आतड्याची हालचाल वाढते आणि आपली अन्नपचन क्रिया सुधारते. म्हणून सकाळी लवकर पहाटे उठून आपण किमान 5 किलोमीटर चाललं पाहिजे. त्यानंतर सकाळी हलका आहार घेतला पाहिजे, ज्यामध्ये आपण भाकर आहे, चपाती खाऊ नये तर भाकर, फळभाज्या खायला पाहिजे, पालेभाज्या खाऊ नये. फळभाज्यामध्ये दुधी भोपळा आहे, दोडका आहे, कारले, तोंडडाळी, भेंडी ह्या भाज्याचा वापर करावा. डाळीमध्ये फक्त मुगाची डाळ किंवा मुगाचं वरण ह्याचा वापर करावा. दुपारचं जेवण हलकं घ्यावं, संध्याकाळचं जेवण अजून त्याच्यापेक्षा हलकं घ्यावं. त्यामध्ये आपण भरडा खाऊ शकतो आणि केवळ भाकर आणि मुगाची डाळ किंवा भाकर आणि भाज्या ह्याचाच समावेश करावा. संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या अगोदर करावं, 6च्या अगोदर, आणि अर्धा तास बसून त्यानंतर किमान 1 तास आपण पायी चालावं. त्यामुळे काय होतं की आपलं अन्न व्यवस्थित पचन होतं, गॅसेस पास होऊन आपल्याला पोट साफ होण्यामध्ये मदत होते आणि आपलं अन्नपचन क्रिया वाढून आपली ॲसिडिटी दूर होते.
अशा प्रकारे आपण ॲसिडिटीचा सामना केल्यानंतर आपण निरोगी राहू शकतो. आता विहारामध्ये जेवणानंतर लगेच जेवू नये. म्हणजे एकदा जेवल्यानंतर जे आपल्या जेवणाच्या ठराविक वेळा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे. त्यानंतर फळाचा समावेश जास्त करू नये. फळामध्ये फक्त डाळिंब हेच फळ खावं. डाळिंब हे अन्नपचन क्रियेला, पोटाच्या आजाराला मदत करणारं फळ आहे. त्यामुळं आपण डाळिंबाचा आहारात नेहमी समावेश करावा. दुसरं म्हणजे ज्वारीच्या लाह्या आहेत. ज्वारीच्या लाह्यामुळे अन्नपचन क्रिया सुधारते, कफ कमी होते, आम कमी होऊन जातो. म्हणून आपण ज्वारीच्या लाह्या खायला घेतल्या पाहिजेत. सुंठ, या सुंठ आणि खडीसाखर ह्याचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर विहारामध्ये जागरण करू नये. जेवताना शांत चित्तानं मांडी घालून बसून शांत चित्तानं जेवावं आणि त्यानंतर एकाग्रपणे जेवण करावं. अशा प्रकारे आपण ह्या ॲसिडिटीचा पूर्णतः समूळ नाश करू शकतो. धन्यवाद.